श्रीराज फाउंडेशनतर्फे आलेलो आहे. तुझं नाव काय? माझं नाव सायली हनुमंतराव मोहिते. हे किती दिवस लागलं करायला डेकोरेशन? गणपतीचं डेकोरेशनला 4 दिवस लागले आणि गौरीचं आम्ही काल दुपारी सुरू केलेले 1 वाजता, संध्याकाळी 6-7 पर्यंत झालं. हे कशापासून बनवलंय? आम्ही गौरी या धान्यांच्या डब्यापासून उभ्या केले, म्हणजे काही बॉडी वगैरे नाही वापरली. आपले डबे असतात ना धान्य ठेवायचे, त्याच्यावर उभी केली आहे गौरी. यातनं पर्यावरण संदेश काय? प्लॅस्टिकचा जास्त वापर नाही केलाय किंवा फायबरची जी बॉडी वगैरे असते ती आम्ही यूज नाही केली आहे. धान्याचे आपले घरातलेच डबे यूज करून आम्ही त्याच्यावर गौरी उभा केलेला आहे. सगळे पितळेचे समई किंवा आपले दिवे वगैरे हे सगळे घरगुती वापरातलेच आम्ही वापरले. म्हणजे जास्तीत जास्त घरातल्या वस्तू वापरून सगळं डेकोरेशन केलेलं आहे. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. गणपतीचं पण आम्ही जे मागचं कृष्णाचं वर्क केलेलं आहे ते पण आपले जे आरसे वगैरे असतात ना त्याचं वर्क केलेलं आहे, कलर वगैरे. आणि गणपती पण आमच्या शाडूच्या मातीतलीच आहे. आणि ती जी छोटी मूर्ती आहे ती घरी बनवलेली आहे शाडूच्या मातीत. कोणी बनवली ती? माझ्या बहिणीनं बनवलेली. म्हणजे हिनं बनवले का? हिनं बनवलेली आहे ती मूर्ती. म्हणजे मोस्टली आम्ही सगळं घरातल्याच गोष्टींचा वापर करून आणि घरातल्या सगळ्यांनी मिळून केले. आणि गणपतीचं बॅकग्राऊंड पण जे आहे ते मातीकाम आणि मिरर वर्क असं सगळं करून MDF बोर्डवरती केलेलं त्यात पण थर्माकोल प्लास्टिक वगैरे काहीच नाहीये, काहीच वापरलेलं नाही काय? वापर आहे ते सगळं हिनं केलेलं. म्हणजे हे सगळं तुम्ही डेकोरेशन केलंय, तुम्ही दोघींनी मिळून केलेलं आहे काय? हे मागचं सगळं डेकोरेशन आहे गणपतीचं ते हिनं केलेलं आहे आणि गौरीचं आम्ही सगळ्यांनी सगळ्यांनी मिळून केलेलं काय? धन्यवाद माहिती दिल्याबद्दल.